बातमी कोल्हापूरमधून। विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा रविवारपासून चांगलाच तापलाय। अशातच विशाळगडावरील गोंधळानंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास हळूहळू सुरुवात झाली, तर विशाळगडावरच्या अतिक्रमणावर कारवाई करणारच अशी भूमिका सरकारने स्पष्ट केली। गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली माहिती दिली। तसंच ही शिवाजी महाराजांची भूमी आहे, अफजल खानाची नाही, अशा शब्दात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया देताना एक प्रकारे इशाराच दिला। अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे। त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते, करण्यात येणार आहे। आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे। ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, औरंगजेब और अफजल खान की भूमि नहीं है। जिन्होंने अनाधिकृत कब्जे किसी एक विशेष सरकार के समय में कर लिए, उन सबको ब्याज के साथ में हिसाब चुकाना पड़ेगा। दरम्यान विशाळगडावरील अतिक्रमणावरून बराच गदारोळ सुरू आहे। रविवारी झालेल्या गोंधळानंतर आज खासदार शाहू महाराजांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तिथल्या मशिदीसह नुकसान झालेल्या ठिकाणी शाहू महाराजांनी भेट दिली, तर जमाबंदी लागू असल्याने पोलिसांनी शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यासाठी आधी विरोध केला होता। त्यामुळे शाहू महाराज आणि त्यांच्यासोबत आलेले आमदार सतेज पाटील यांची पोलिसांशी काही काळ बाचाबाची देखील झाली। दरम्यान रविवारी संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांचं विशाळगड गाठून तिथल्या अतिक्रमणाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता। तेव्हा शाहू महाराजांनी मशिदीला भेट दिली आणि सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, पण तत्पूर्वी वरती जाण्यासाठी या ठिकाणी कलम लागू करण्यात आलेलं, जमाबंदीचं कलम लागू करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवलेलं होतं, परंतु या सगळ्या दरम्यान वाद आणि बाचाबाची झाली। दरम्यान 15 लोकांना आम्हाला वर जाऊ द्या असं सतेज पाटलांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी वाट मोकळी करून दिली। दरम्यान विशाळगडावरील स्थानिकांनी कारवाई संदर्भात काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिल्यात जाणून घेऊया। काय घडणार आहे इथं काय कल्पना नव्हती। हे विशाळगडावर जाणार होते अतिक्रम काढायला, मग विशाळगडावर काय त्यांना विरोध केला का त्यांना अतिक्रम काढलं नाही हे काय आम्हाला कल्पना नाही। इथं काय घडलं? आमच्या इथे घरावर जवळजवळ 1001 लोकांचा मॉब आला, डायरेक्ट त्यांनी तोडायचं चालू केलं। ते इतकं भयानक तोडायचं चालू केलं की त्यांनी गाड्या बिड्या फोडून घरांची दारं वगैरे तोडून सगळं राशन पाणी आहे बघा, इकडं कॅमेरा मारा, राशन पाणी सगळं आमचं उद्ध्वस्त केलं करून गेलीत। आम्ही प्रशासनाला आमच्या गावच्या ग्रामपंचायतला कॉन्टॅक्ट केलं की आम्हासनी पोलीस पाठवा संरक्षणला, कुणी आम्हासनी मदत केली नाही। काय घडलं होतं इथं ते सांगितलं त्यांनीच इथे। तुम्ही रविवारी एकदम मशिदीवर अटॅक झाला। फक्त पहिले मशिदीवर अटॅक होऊन कुराण बिराण फोडण्यात आली, सगळी कुराण बाहेर रस्त्यावर पायाखाली टाकण्यात आली। त्याच्यानंतर एकदम झुंड सगळं आला आणि मग ह्या घरावर सगळ्यांच्या घरावर। ठीक आहे। तर विशाळगडावरील गोंधळामागे धारकऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। पाहूया। ह्या सरकारचा प्लॅन एवढाच आहे, कोल्हापूरच्या दंगलीमध्ये सुद्धा कोल्हापूरची लोकच नव्हती, ती बरोबर धारकरी होती। ती कोणी पाठवली होती परत नाव घ्यायला लावू नका मला। आणि कालचं सुद्धा धारकरी होते आणि कोणी पाठवले होते हे मला सांगायला लावू नका। पोलिसांनी त्यांना का नाही अडवलं? कमीत कमी त्यांना अटक का नाही केली? सगळं करत असताना पोलिसांना सूचना आहेत, होऊ द्या जे होत आहे ते। काय ह्यांना दंगा केल्याशिवाय पर्यायच नाही पुढच्या 3 महिन्यात। जो काही तिथे प्रकार घडलाय, संभाजीराजे आंदोलन करत असताना आमच्या माहितीप्रमाणे असर भिडे यांचे जे सैन्य आहे, धारक जे आहेत, त्या धारकांनी तिथे दुर्गुस घातला असं आमची असं माहिती आहे। आणि जाणून बुजून असं त्या ठिकाणी ती तिथल्या लोकांना मारझोड झाली, लोकांना तोडण्यात आली। दरम्यान विशाळगडावर झालेल्या गोंधळावरून एमआयएम चांगलीच आक्रमक झाले। 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएम कडून मोर्चा काढला जाणार आहे। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या फेसबुकवरून कार्यकर्त्यांना अशा संबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत।
मी सर्व महाराष्ट्राच्या मुस्लिमांना हे एक आवाहन दिलेले आहे की आपल्या आपल्या जिल्हाधिकारी दफ्तर किंवा विभागीय आयुक्तांच्या दफ्तराच्या समोर फ्रायडेला दुपारी आपण एक विरोध आपला तिथे दर्शवू. मुस्लिम समाजासोबत जे लोक सेक्युलर आहे आणि त्यांनाही हे चांगलं वाटत नाही, त्यांनीही याचा निषेध दर्शवण्यासाठी याचा आपल्या जे आम्ही एज्युटेशन प्रोटेस्ट करणार आहे याच्यामध्ये सामील व्हा. तुम्ही कोल्हापूरला जाणार? मी स्वतः कोल्हापूर जाण्याची तयारी करत आहे. मी ठरवलेलं नाही आहे कधी, पण जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.